नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यताधारकांनो. तर लवकरच शिक्षक भरतीचे प्रेफरन्स आपल्याला अवेलेबल होणार आहेत आणि प्रेफरन्स अवेलेबल झाल्यानंतर आपल्याला जर आपल्या जिल्ह्यात जर लागायचे असेल तर आपल्या जिल्ह्यातल्या किती जागा रिक्त आहे त्या रिक्त जागा आपल्याला कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण प्रेफरन्स त्यानुसार आपल्याला लावता येईल. जर एखाद्या जिल्ह्यात खूपच जागा कमी असेल आणि आपण त्या ठिकाणी जर प्रेफरन्स दिला तर आपलं मेरिट तिथे बसणार नाही आणि त्यामुळे आपली संधी देखील त्या शिक्षक भरतीतून जाईल. त्यामुळे जर आपल्याला जर योग्य जर जागा आपल्या जिल्ह्यात किंवा बाहेरच्या जिल्ह्यात जर आपल्याला माहिती असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेफरन्स त्यानुसार आपल्याला देता येईल. 100 प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहे. ज्याला चांगले मार्क्स आहे त्याने ही संधी सोडता कामा नये, परंतु प्रेफरन्स देताना खूप विचार करून आपल्याला प्रेफरन्स द्यावा लागणार आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जिल्ह्यानुसार किती शिक्षक भरतीच्या रिक्त जागा आहेत त्या आपण जागा बघणार आहोत. तर आपण बघू शकता की या स्क्रीनवर सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पालघर. पालघर या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 830 ते 850 या जागा या शिक्षक भरतीसाठी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अवेलेबल असताना दिसत आहेत. मी या ज्या जागा सांगतो आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सांगत आहेत, खाजगी संस्थेच्या जागा मी सांगत नाही. तर त्यानंतर गडचिरोली जो जिल्हा आहे त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1000 ते 1050 जागा ही अवेलेबल आहे. शक्यतो लोक गडचिरोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. लोकांना वाटतं की तो जिल्हा आदिवासी जिल्हा आहे, नक्षली जिल्हा आहे, त्यामुळे लोक तिथं जात नाही. परंतु त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1050 जागा शिक्षक भरतीच्या तिथे उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर अकोल्यामध्ये जवळजवळ 100 ते 103 जागा म्हणजे कमी प्रमाणात जागा तिथे उपलब्ध आहे. पुढचा जिल्हा म्हणजे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता की 750 जागा अवेलेबल आहे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारच्या जागा ह्या यवतमाळ जिल्ह्यातून येणार आहेत. त्यानंतर मुंबईमध्ये बऱ्याचशा लोकांचं जाण्याचं स्वप्न असतं मेट्रो सिटीमध्ये. मुंबईमध्ये जवळजवळ 500 जागा आपल्याला अवेलेबल होणार आहेत शिक्षक भरतीसाठी. त्यानंतर आपण जर बघितलं तर मुंबईजवळ जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे. त्या ठाणे जिल्ह्यामध्ये देखील 300 जागा अवेलेबल आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील 300 जागा आपल्याला अवेलेबल आहे शिक्षक भरतीसाठी. त्यामुळे ज्या जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यातल्या उमेदवारांना ही चांगली संधी आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर पुढचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 550 जागा या शिक्षक भरतीच्या अवेलेबल आहे. आणि नाशिक जिल्हा जो आहे त्या नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात भरतीची संधी आहे. म्हणून जे उमेदवार नाशिकमध्ये जाण्यास इच्छुक आहे त्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आणि गुड न्यूज आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1100 जागा आपल्याला शिल्लक असताना दिसत आहे. त्यानंतर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 950 ते 1000 जागा अवेलेबल आहे. म्हणून आपल्याला ही चांगली आनंदाची बातमी आहे की सांगली नाशिक हे जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये आपण प्रेफरन्स देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर जागा चांगल्या प्रमाणात अवेलेबल असतील तर आपण तो जिल्हा निवडायला काही हरकत नाही. त्यानंतर आपण पुढचा जिल्हा बघूया, तो जिल्हा म्हणजे भंडारा. आपण बघू शकतो की भंडारा या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 830 ते 850 जागा शिक्षक भरतीसाठी रिक्त आहेत. आणि त्यानंतर बुलढाणा जो जिल्हा आहे त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 220 जागा शिक्षक भरतीसाठी रिक्त आहेत. त्यानंतर जो जळगाव जिल्हा आहे त्या जळगाव जिल्ह्यामध्ये 310 जागा या शिक्षक भरतीसाठी अवेलेबल असणार आहेत. म्हणून तो विचार आपण करावा. आपण ज्या जिल्ह्यात आहोत त्या जिल्ह्यानुसार आपण प्रेफरन्स द्यावी ही कळकळीची विनंती आपल्याला आहे. त्यानंतर आपण जर पुढचा जिल्हा बघितला तर अमरावती जिल्हा आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळजवळ 250 ते 260 जागा हे आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही, त्यामुळे मी त्या वर्धा जिल्ह्याची जागा माहिती नसल्यामुळे मी तुम्हाला माफ करा सांगू शकत नाही. त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 170 जागा आपल्याला शिक्षक भरतीमध्ये रिक्त प्रमाणात दिसत आहे. त्यानंतर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 330 ते 350 जागा आपल्याला या शिक्षक भरतीसाठी अवेलेबल राहणार आहेत. त्यानंतर परभणी जो जिल्हा आहे त्या परभणी जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात जागा आहेत. 50 ते 55 जागा परभणी जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आता त्या जागा वाढूही शकतात कारण आता 11-12ची देखील संच मान्यता झालेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये देखील जागा आपल्याला वाढताना दिसत आहेत. त्यानंतर जो जालना जिल्हा आहे त्या जालना जिल्ह्यामध्ये 250 जागा आपल्याला मिळणार आहेत. म्हणून जालना जिल्ह्यातील अभियोग्यताधारकांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 230 ते 250 या जागा येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांना प्रेफरन्स द्यायचे असेल त्यांनी व्यवस्थित प्रेफरन्स त्या ठिकाणी दिले पाहिजे.
त्यानंतरचा जो जिल्हा आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 950 म्हणजे खूप गुड न्यूज ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे. जवळजवळ 1000 जागा त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला अवेलेबल मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये प्रेफरन्स देणाऱ्यांनी खूप विचार करावा आणि प्रेफरन्स कोल्हापूरला ते देऊ शकतात. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आपण बघू शकता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 900 ते 1000 जागा शिक्षक भरतीसाठी अवेलेबल आहे. म्हणून ही गुड न्यूजच मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अभियोग्यताधारकांसाठी आहे. जर आपला स्कोर चांगला असेल तर आपण आपल्या जिल्ह्यातच प्रेफरन्स द्यावा आणि नंतर बाकीच्या जिल्ह्यांचा विचार करावा. ही माझी सर्व अभियोग्यताधारकांना नम्र विनंती आहे. प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचा देखील आपण व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत. त्यानंतरचा जिल्हा म्हणजे लातूरमध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 130+ जागा ह्या शिक्षक भरतीसाठी अवेलेबल आहेत. 130 जागा शिक्षक भरतीसाठी आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर हिंगोली जो जिल्हा आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 जागा आपल्याला शिक्षक भरतीमध्ये बघताना दिसत आहे की शिक्षक भरतीमध्ये हिंगोलीमध्ये 100 जागा अवेलेबल आहे. त्यानंतरचा जो जिल्हा म्हणजे सातारा म्हणजे 500+ जागा आपल्याला शिक्षक भरतीसाठी अवेलेबल राहणार आहेत. त्यामुळं साताऱ्यातल्या अभियोग्यताधारकांनी त्या पद्धतीने प्रेफरन्स द्यावेत. त्यानंतर सोलापूर जो जिल्हा आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 250+ जागा, गोंदिया जिल्ह्यामध्ये 500 जागा आपल्याला अवेलेबल राहणार आहेत. म्हणून ही खूप गुड न्यूज आहे गोंदियाच्या अभियोग्यताधारकांसाठी. आणि त्यानंतरचा जो जिल्हा आहे या नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 650 जागा 650 ते 650 जागा आपल्याला रिक्त आहे. बघताना दिसत आहे की 650 जागा आपल्याला येताना पवित्र पोर्टलवर दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स देताना खूप चांगल्या प्रमाणात प्रेफरन्स तुम्ही व्यवस्थित प्रेफरन्स तुमच्या जिल्ह्यापासून सुरू करा. जर तुमचे मार्क कमी असेल तर जिल्ह्याचा विचार करू नका. ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा असेल मग असं बघू नका की जो जिल्हा आदिवासी आहे किंवा काही. शिक्षक भरतीमध्ये शिक्षक हे पद मिळणं महत्त्वाचं असतं, नोकरी लागणं महत्त्वाचं आहे. कारण जर नोकरी तुम्हाला व्यवस्थित लागली तर आपण नंतर पुन्हा परीक्षा देऊन चांगले मार्क पाडू शकतो आणि दुसरीकडे देखील पुढच्या वर्षी सुद्धा भरतीमध्ये ट्राय करू शकतो. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, तुमच्या मित्रापर्यंत पाठवा. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, चुकून जर एखादा जिल्हा राहिला असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, तर मी तुम्हाला उत्तर देईल. आणि कमेंट करायला विसरू नका. मॅथ विथ सूरज सर माझं जे चॅनल आहे त्याला प्लीज लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनचं बटन दाबून ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे. संपूर्ण ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा 80% ह्या जागा येणार आहेत. त्यामुळं सर्वांनी हे आकडे जे आहे ते पुन्हा एकदा पहा आणि प्रेफरन्स देताना याचा नक्की विचार करा. असा जिल्हा निवडू नका ज्या जिल्ह्यामध्ये खूप कमी जागा आहे आणि तिथे जर तुम्ही प्रेफरन्स दिला आणि तुमचा नंबर लागला नाही तर तुम्ही शिक्षक भरतीतून बाद होणार आहात. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा आणि जागा निवडताना माझ्या व्हिडिओचा नक्कीच व्हिडिओ बघून विचार करा आणि चांगले प्रेफरन्स द्या. शिक्षक भरतीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. गुड नाईट.